ही सगळी लालबाग परळची मंडळी तुम्ही अंकुश चौधरी असेल, तू असशील, किंवा आता मगाशी उल्लेख झाला सगळ्या मंडळींचा, हा एक वेगळा म्हणजे खूप मंडळी खरं तर या गिरणगाव आपण म्हणतो की या भागाने मराठीला दिलेली आहे. आणि क्वचितच लोकांना तुझ्या इतकं यश मिळालं असेल की आम्ही जेव्हा सांगतो आत्ताच्या प्रेक्षकांनाही ही कल्पना की जेव्हा सहिरेचं एकदम टिपेला होतं तेव्हा भरत जाधव एकदम रेनिंग सुपरस्टार, हे सिनेमा नाटक हाऊसफुलचा बोर्ड म्हणजे हमखास, म्हणजे सहिरेसहित जवळजवळ सगळेच प्रयोग हाऊसफुल. इनफॅक्ट आजही 20 वर्षानंतर सुद्धा प्रयोग हाऊसफुल जातात, इतकं भाग्य लाभलं. पूर्ण आयुष्य लालबाग परळपासून इथपर्यंत बघायचं, मराठीतला पहिला स्वतःची व्हॅनिटी व्हॅन असणारा कलाकार वगैरे, इतकं मोठं यश हे सगळं. हा स्पॅन बघताना आज म्हणजे आज 4,500 प्रयोग केले, मागे वळून बघताना काय वाटतं या सगळ्या गोष्टी? हा स्पॅन कुठल्या गोष्टी अशा पटपट डोळ्यासमोर येतात? काय अगदी चाळीतली 10 द्यायची रूम तिथून येतं ते आत्तापर्यंत. पण स्ट्रगल हा प्रत्येकाला असतो, म्हणजे असं फार मी काय ग्रेट केलं असं म्हणत नाही. तुम्हाला फक्त ही जाणीव असायला हवी नेहमीच की आपण कशातून आलो आहे आणि काय. म्हणजे वडिलांचं मी नेहमीच कौतुक करतो की त्यांनी टॅक्सी चालवून आम्हाला लहानाचं मोठं केलं. त्यांनी जर त्यावेळेस बिल्डिंगमध्ये घमेल उचलायचं काम केलं असतं तर आम्ही पण तेच केलं असतं. साध्या फॅमिलीतनं तुम्हाला मुलांना सुसंस्कृत करणं ही सोपी गोष्ट नाही. आज आम्ही आमच्या मुलांसाठी की आम्ही जे झटतोय काम करतो की मुलं शिकली पाहिजेत, आज सगळं असताना तेव्हा काही नसताना पण मुलं शिकले पाहिजेत, हा खूप मोठा विचार होता आईवडिलांचा. सुशिक्षित केलं त्यांनी आम्हाला, आम्ही सगळ्या भावंडांना. ही खूप मोठी गोष्ट आहे. हालाकीची परिस्थिती प्रत्येकाला असते, प्रत्येकजण त्यातनं गेलेला असतो. पण ते गेल्यानंतर फक्त तुम्ही कसं सांभाळता त्या गोष्टीला आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं स्वतःला ती गोष्ट डोक्यात ठेवून जातं. मग अशी व्हॅनिटीचा उल्लेख केलात, माझ्या व्हॅनिटीत मी बरोबर आरसेच्या मागे जर दरवाजा खुलला आतमध्ये तर कपडे अडकवायला हँगर असायचं ना, तिथे वडिलांच्या टॅक्सीचा फोटो लावला होता मी. अच्छा. आणि तोच नंबर होता MRO 6115. आपल्याला सतत जाणून झाले पाहिजे की आपण इथून आलो आहे. माझ्या वडिलांना दाखवलं होतं ते पण अशी बुडाले होते, बापरे थक्क झाले होते. पण आहे ते आमच्या वडिलांनी काही चोरी करून आम्हाला मोठं केलं आहे, काय मेहनतीने मोठं केलं आहे. ती टॅक्सी ज्याच्यामुळे आमचं शिक्षण झाले वगैरे, तर तो फोटो ठेवला मी व्हॅनिटीत. आता व्हॅनिटी काढली आता, पण त्या बरेच वर्ष व्हॅनिटी वापरली मी. 2006 पासून ते अगदी आता 14पर्यंत व्हॅनिटी, 15पर्यंत व्हॅनिटी होती माझ्याकडे. हां, त्यामुळे ती जाणीव जर तुम्हाला असेल ना तर मला वाटत नाही की आपण फार काय कामाने आपण मोठे होते. हो, मागे वळताना काय कामच करत होतो, आता काम करतोय. घरनं विरोध झाला नाही कधी की सुरुवातीला कधी नोकरी बघ बाबा, काहीतरी कुठेतरी कामाला चिकट वगैरे असं? प्रत्येक आई वडिलांचं म्हणणं असं की जरा वयात आलं जर नोकरीचं बघ. काय नाही तर आमच्याकडे तेव्हा टायपरायटर टायपिंग क्लास म्हणजे नोकरी मिळेल वगैरे. मी तुम्हाला सांगतो, मी BSTच्या कंडक्टरचा बॅच पण काढला होता मी. कंडक्टरचा आणि काय योगायोग आहे ना, म्हणजे बघा एक सुपरस्टार दक्षिणेचा हो ना, तो कंडक्टर, तो पण 12 डिसेंबर, तोही 12 डिसेंबर. बरं, ते एक कोल्हापूरचे. आता आपण म्हणत होते एक BST किंवा महाराष्ट्र एका कंडक्टरला मुकलाचा. पण आम्ही बेल वाजते आमच्याकडे, तिकडे पण बेल वाजवत आले होते, तिकडे पण नाटकाची बेल वाजते माझ्याकडे, त्याशिवाय एंट्री घेत नाही. पण मग हा सगळा सुरू असताना मग वडिलांचं हे जेव्हा वडील सगळं करत होते तेव्हा घराची जबाबदारी होती काय तुमच्यावरती, की असं? माझा मोठा भाऊ होता, मोठा भाऊ व्यवस्थित म्हणजे क्लासेस घेऊन वगैरे, इतकी मोठी जबाबदारी नव्हती, पण तरीसुद्धा नोकरी करणं गरजेचं, कारण वडिलांना पण थोडासा आधार पाहिजे होता आम्हाला. पण मी बरेच शोधत पण नाही, पण मग शाहिरांकडे गेलो लोकधारामध्ये. 85ची गोष्ट सांगतो मी. शाहिरांकडे गेलो आणि तिथे लोकधारात आम्हाला कधी 20-25 रुपये मिळत होते. तिथे माझ्या वडिलांनी फक्त स्वतःला हे केलं की नाही, इतर कुठे भटकण्यापेक्षा शाहिरांकडे जातोय ना, कारण शाहिरांचं आजही, तेव्हा तर लालबाग परळ वगैरे सगळं कामगार असतात, खूप मोठं जगात नाव आहे. पण तिथे हा शाहिरांकडे ना, मग हरकत, माझा मुलगा वाया जाणार नाही. तेव्हा ते योग्य हातात. तेव्हा कसं ते चाईतले लपडे, प्रॉब्लेम, नाक्यावर उभं राहणं वगैरे चिकार असायचं सगळ्याचं. त्यात कुठे भटकण्यापेक्षा कुठे ग्रुपला जॉईन आहे. मग तिथे जरा वडिलांना, आई वडिलांना वाटलं की हरकत नाही, ते सांभाळून तू कर, पण जातोयस त्यांच्याकडे, मग हरकत नाही. मग त्यांच्याकडे करता करता मग आम्ही एकांकिका स्पर्धा, म्हणजे त्यांच्या लोकधारच्या पहिल्या शोचा किस्सा होता. मी त्याशी परवा बोललो मुलाखतीत. मी आमच्या लोकधारात डान्स, फोक डान्स आहेत ना सगळे लोकधाराचे, त्यात डान्स करत होतो आम्ही. जस्ट आल्यानंतर आदेश बांदेकर आणि मी एकत्र जॉईन झालो होतो. अभ्युदयनगर. आणि रंगभवनला प्रयोग होता. माझ्या घरच्या सगळ्यांना बोलत होतं की पहिल्यांदा करतोय डान्समध्ये वगैरे आहे. मग रात्री घरात म्हणलं कसं वाटलं का, तर ते म्हणाले की तू दिसलाच नाही आम्हाला, कुठे होतोस त्यात.
म्हणलं ते 7वा 8वा मागे असतो ना, मग हां, नवीन मुलं मागे, हां. जुनी मुलं पुढे नसणार ना. मग मला कळलं दिसायला पण हवं, त्याशिवाय काय आपण काम केलं दिसायला. हां. मग केदार बरोबर आम्ही डान्सचे कार्यक्रम करायचो आणि केदारला साईडला घेऊन मग त्यातल्या छोट्या एकांकी करूया एखाद्या, कारण केदारकडे ते सॉलिड होतं की आपण जरा हे मिळून करूया. मग ते आभास की बास आणि मग एक एकांक्या करत आम्ही मग INT वगैरे तेव्हा हो, त्याच्यासाठी कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं, पण असं काही झालं होतं हां, का? आम्ही खुले एकांकी स्पर्धा करतो. मग कळलं की अरे इंटर कॉलेजला जास्त गर्दी पण असते आणि चांगले परीक्षक असतात, म्हणजे मोठमोठे प्रोड्युसर नाटकातले ते नाटकाला एकांक बघायला येतात. मग कुठलं कॉलेज, तर मग आम्हाला चेतन दातार ते होतं, ते चेतन दातार नेहमी परीक्षक असायचा. तर त्यांनी आम्हाला रुपारेला बोलवलं होतं, मला अंकुशला वगैरे. तर आम्ही विचार केला चेतन दादा करतोय सगळ्या लेडी ओरिएंटेड स्क्रिप्ट करतो मोस्टली, आणि मग आपले असतो, आणि म्हणलं आपल्याला रोल नाही मिळणार. असं कॉलेज बघा की जिथे आपल्याला पण रोल करायला मिळेल. आम्ही खुले एकांक्या मजबूत करत होतो त्यावेळेस. मग कोणतं मग MD कॉलेज, महर्षी दयानंद महाविद्यालय, जिथे प्रमोद पवार आणि शिवाजी साटम किंवा ही सगळी तुळसकर, हरीश तुळसकर वगैरे ही गँग पूर्वी करत होते, पण मधला 7-8 वर्ष काय MD मधनं काय होत नव्हतं. मग आम्ही तिथे एकांक्या, एक पहिली एकांक्या केली, ती काय नीट चालली नाही. मग प्लॅनचेट नावाची एकांक्या देवेंद्र पेमची केली, ती चालली. उन्मेषला मला वाटतं आम्ही नंबरात आलो उन्मेष स्पर्धेत, आणि देवेंद्रचा आमच्या ग्रुपवर विश्वास बसला, आणि दुसऱ्या वर्षी एक गोष्ट आणली की आपण ह्याच्यावर एकांक्य करूया, ती म्हणजे ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. पण ऑल द बेस्ट हे तुमचं तसं पहिलं व्यावसायिक यश ना मोठं. हां, ते पण चंद्रकांत कुलकर्णी, महेश मांजरेकरांनी ती बघून मोहन वाघांना सांगितलं. अच्छा. आणि मोहन वाघांनी एक तो शो लावला आमचा एकांकिकेचा, आणि मग कन्फर्म केलं की हे करूया म्हणून, आणि मग आम्ही इकडे